नमस्कार गाईज, गुड मॉर्निंग. सकाळचे वाजलेत 8 आणि आता आहोत आपण चोपटामध्ये. आता इथून चाललो आम्ही तुंगनाथला. ट्रेकिंग स्टार्ट करणार आहे थोड्याच वेळेला. तिथून 2 किलोमीटर आपल्याला पुढं जायचं आहे. तिथून आपला ट्रेक स्टार्ट होईल. रूम वगैरे खूप छान आहेत. कोणी येत असाल ना चोपटाला राहायला, फक्त इथे इलेक्ट्रिसिटीचा इश्यू असल्यामुळे ना सर्व त्यांचं सोलरवरतीच चालतं. गिझरची वगैरे सुविधा नाही आहे. बाकी नजारा वगैरे एक नंबर आहे. बाहेर ही गॅलरी आहे, एकच नंबर आहे बाहेर नजारा वगैरे. आणि जर कोणी पर्सनल गाडीने येत असेल तर रात्री ट्रॅव्हलिंग शक्यतो अवॉइड करा, कारण रस्ते खूप रिस्की आहेत. छोटा रस्ता आहे. आम्ही रात्रीच्या वेळी आलो. प्रॉब्लेम तसा काही आला नाही, पण रिस्की रस्ता आहे. रिस्क कोणी घेऊ नका. आम्हाला रूम आहेत कॉस्टली. 3,000 रुपयापासून स्टार्टिंग आहेत रूमांचे. रूम वगैरे बघू शकता, छान आहे रूम. एकदम कम्फर्टेबल होता आणि एकदम स्वच्छ साफसफाई. आणि इलेक्ट्रिसिटीचा इश्यू आहे, पण रूम वगैरे चांगले आहेत. मला तर आवडला रूम. आणि इथं रवी बॅकपॅक करतोय, आपण त्याला विचारू कसं वाटला रूम वगैरे. तर रवी, कसा वाटला रूम तुला? रूम एक नंबर आहे, काही टेन्शन नाही. एकदम A1 क्वालिटीज आहे. आणि इथून आहे ना चोपट्यावरून आपल्याला तुंगनाथला आता 2 किलोमीटर पुढं जायचं आहे. आणि बघू शकता ही गॅलरी आहे, हा गेट आहे विंडो. इथून कुठं गॅलरीमध्ये पण भारी, गॅलरीच्या बाहेर डायरेक्ट तुम्हाला व्ह्यू बघायला भेटतो. सध्या पावसाळ्याचं वातावरण असल्यामुळं सगळं ढगाळ वातावरण झालं आहे. भगवान सब कमाल है प्यारे, तेरी मेरी ढाल है प्यारे. भगवान सब कमाल है प्यारे, तेरी मेरी ढाल है प्यारे. ये बात पर याद रखियो, महाकाल महाकाल है प्यारे, तेरी मेरी ढाल है प्यारे. भगवान सब कमाल है प्यारे, तेरी मेरी ढाल है प्यारे. भगवान सब कमाल है प्यारे, तेरी मेरी ढाल है प्यारे. ये बात पर याद रखियो, महाकाल महाकाल है प्यारे. करुणा करा शंकरा, करुणा करा जगदीश्वरा. फायनली तुंगनाथची ट्रॅकिंग आता आपली चालू झालेली आहे. आणि क्लायमेट लय खराब आहे, बघू शकता. निसता ढगाळ, धुका धुका निसता. और चाय पियेंगे. पहले बैग में सारे आ रहे ना सब यहीं पे. खुश आहे पका मनांशा. इथे मॅप आहे, बघू शकता. आणि त्याच्यानंतर इथे इथल्या अरण्यात असलेले कोणते कोणते प्राणी, कोणती झाडं. शिव समा रहे मुझ में और मैं शून्य हो रहा हूँ. शिव समा रहे मुझ में और मैं शून्य हो रहा हूँ. आता आम्ही वरती चढतो आणि आम्हाला एक बंगोली भाई भेटलात. भाई, आपका नाम क्या है? अलीक पोद्दार. ओके, आप ऊपर से चढ़ के आए ना? तो क्या कैसा एक्सपीरियंस रहा आपका? कुछ ना, 7 बजे चढ़ाई की है, 9 बजे तक पहुंच गए. 1 घंटा मंदिर में रहे, अभी पहुंच गए 1 घंटे में. मौज किया पूरा रास्ता. बोलो हर हर महादेव जय. नमः पार्वती पते हर हर महादेव बम बम. भोले.
ट्रेकिंग स्टार्ट होऊन बराचसा टाईम झालेला आहे आणि आपण चाललो आहे तुंगनाथला. म्हणजे जगातील जेवढी काही शिवमंदिर आहेत त्याच्यामधून सर्वात उंचीवर असणारा शिवमंदिर म्हणजे तुंगनाथ महादेव. आणि तुंगनाथ महादेवमध्ये महादेवांच्या भुजा आहेत. जेव्हा महाभारताचं युद्ध झालं आणि 5 पांडवांना त्यांना वाटलं की आपल्याच भावांना आपण मारल्याचं पाप झालं आहे, तेव्हा त्यांनी शंकराचा धावा केला महादेवांचा पाप निवारण्यासाठी. तर महादेव त्यांना भेटत नव्हते. तर असं शोधत 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 ते केदारनाथपर्यंत आले. तर तिथे महादेवाने एका नंदींचा अवतार घेतला. जिथे आणखी काही नंदी चरत होते त्याच्यामध्ये जाऊन लपून बसले महादेव. तर भीमाने तिथे मोठं रूप धारण केलं आणि त्या नंदींना घाबरवण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्या दोन्ही पायांच्या मधून जे काही नंदी होते ते निघून गेले आणि महादेव गेले नाही. तर त्यांनी डायरेक्टली तिथे जमिनीत जाण्याचा प्रयत्न केला. तेव्हा भीमाने वरती त्यांना पकडलं आणि तेव्हा फक्त त्यांचं तिथं वशिंड त्यांच्या हातात आलं आणि तो केदारनाथ म्हणून तिथे स्थापित झाला. आणि त्याच्यानंतर जे काही शरीराचे त्यांचे पाय, हात, पूछ असे ते अनेक ठिकाणी स्थापित झाले. त्यांना पंचकेदार म्हणतात. त्यातलाच एकच भुजा स्थापित जिथे झाल्या तो तुंगनाथ महादेव. बोलायला काय जास्त जमत नाही कारण एकदम खडी चढाई आहे. श्वास घेण्यात वगैरे त्रास होतो. सातारची मंडळी भेटलेली आहे. सातारचे भाऊ आहेत. नाव काय तुमचं भाऊ? संतोष पाटील. तर तुम्ही कुठे कुठे जाऊन आले? आम्ही केदारनाथ. राजेंद्र पाटील. बघा त्यांचा खूप मोठा ग्रुप आहे आणि बिंदास या मोज करा. घोडे बिरे खच्चर करायची गरज नाही. एक नंबर स्वर्ग आहे, दोन आमचे नवीन झालेले आहेत त्यामुळं स्वर्ग आहे, स्वर्ग. तो यहाँ पर हमें संजय भाई मिले जो बल्कि यहाँ के लोकल ही है और उनसे थोड़ी सी बातचीत करते. या भाई बोलो हर हर महादेव. नाम बताओ भाई पहला आपका. मेरा नाम संजय है और कहाँ से हो? मैं यहीं का रहने वाला हूँ, अगस्त मुनि का. अगस्त मुनि के रहने वाले. तो इस जगह के बारे में कुछ जानकारी दे दो थोड़ी सी. भाई साहब क्या बताइए, ये पंच केदार में आता है तुंगनाथ. बस अभी हम रास्ते में बस 1 किलोमीटर बचा है. ऊपर जाके आपको मंदिर दिखाएंगे. इसके टॉप पे है चंद्रशिला जो एशिया की सबसे टॉप जगह मानी जाती है. तो चंद्रशिला में जाके बताएंगे. बस भाई ऊपर बताते नहीं यार. जवळपास 95% प्रवास झालेला आहे आता आपला. आपले 3 पार्टनर आहेत मागे अजून. काय कर रे? सलाम रोकी भाई. फापरा फासपूस फासपूस. तुंगनाथवरील पहिला गणपती मंदिर. आणि गाईज अशा प्रकारे आपण बघू शकता फायनली पोचलोय जगातील सर्वात उंच शिवमंदिरावरती तुंगनाथाला. वातावरण थोडा खराब आहे समोरून. आणि हा आहे तुंगनाथ महादेव मंदिर, जगातला सर्वात उंच महादेवाचा मंदिर. अख्खे डोंगर बघू शकता आणि हा मंदिर बघू शकता. काय आर्किटेक्चर असेल त्या काळातलं. किती जुनं मंदिर आहे आणि त्या डायरेक्शन जराही कुठेही थोडासाही मंदिराला धक्का नाही. डोंगरांच्या कुठूनही दरड वगैरे कोसळतात किंवा इतकी मोठी मोठी दगड लँडस्लायडिंग होते त्याच्यामध्ये वाहून जातात. पण तेच मंदिराचं बघा, मंदिराला कुठेही धक्का नाही, कुठेही. नमः पार्वती पते हर हर महादेव. देख लो यहीं मिलूंगा.
इथे येण्यासाठी फक्त जिगरच लागतो. चंद्रशिला जाण्याचा मार्ग ऑन टॉप. नको निदान ॲडव्हेंचर करण्यासाठी तरी या. जगातील सर्वात उंच चंद्र चाललोय आता आपण आणि बघू शकता एकदम टॉपला आलोय आता आपण. एक चुकीचा पाऊल आणि खेळ खलास. आज आता आपण ऑन टॉप आहे, एकदम सर्वात उंच शिखरावरती. जगातील सर्वात मोठी चंद्रशिला. गाइस ऑन टॉप चंद्रशिला. चंद्रशिलाचा हा 360 डिग्री व्ह्यू तुम्हाला दाखवतो मी. गाइस आमचं चंद्रशिला वगैरे आता सर्व बघून झालेलं आणि आता आम्ही उतरायला सुरुवात करतो. बाय बाय, भेटून नेक्स्ट व्हिडिओ मध्ये.